तर शिवसेना भवन पाडा, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम कोणाचंही नाल्यावरील अतिक्रमण असेल तर कारवाई करा. सभापती अनिल मकरिये यांचे प्रशासनाला आदेश. अतिक्रमण करत असेल तर उभाटा, शिवसेना असो किंवा भाजप असो की कोणतेही राजकीय पक्षाचे कार्यालय अनधिकृतपणे नाल्यावरती असेल तर ते पाडणारच, अशी प्रतिक्रिया सभापती अनिल मकरिये यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते शहरातील मान्सूनपूर्व नाले सफाईबाबत पाहणी दौरा करत असताना माध्यमांशी बोलत होते. शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणाला सोमवारपर्यंतची डेडलाईन देत प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरण्यात आलंय. 12 फीट किती आहे हे मोजा. तर याचा परमिशन कॅन्सल करा, हे बिल्डिंग तोडा. सेना भवन असो, भाजप कार्यालय असो, राष्ट्रवादी भवन असो, कोणाला बी सोडायचं नाही. जे लिगल आहे ते लिगल आहे, इलिगल जे बी असेल त्याच्या कारवाई करा. याची पार्किंग कुठे? काही नाही. कचरा टाकायची जागा आहे काही? तुम्ही जाली लावली ना, जाली लावल्यानंतर कचरा टाकतात ते. महानगरपालिकेच्या मान्सून पूर्व तयारी उद्देशाने केलेल्या नाले सफाईची पाहणी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी गुरुवारी सकाळी केली आहे. मोठा रविवार बाजार येथील नाल्यापासून पाहणी सुरू करण्यात आली. यावेळी जाफर गेट, मोती कारंजा, चुनाभट्टी, दलालवाडी, औषध भवन, टिळकपथ, संभाजी पेठ आणि शिवसेना भवन पर्यंत असलेल्या नाल्यांची यावेळी पाहणी करण्यात आली. यावेळी जागोजागी कचऱ्याचे ढीग, नाल्यांची दयनीय अवस्था, जागोजागी झालेलं अतिक्रमण आदी विषय निदर्शनास असल्याने छत्रपती संभाजीनगरचे सभापती अनिल मकरिये यांनी मनपा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलं. अनेक भागातील नाल्यांवरील टोलेजंग इमारती उभ्या असून त्या गाळाखाली मलबा, कचरा पडून आहे. इमारती मालक नाल्याची सफाई करत नसल्याने अशी दुरावस्था निर्माण झाली का, असा त्यांनी प्रश्न केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश देत येत्या सोमवारपर्यंत नाले सफाई करून अनधिकृत अतिक्रमण काढा, कडक कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग प्रमुख अमोल कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 2 चे रमेश मोरे आदींसह मनपा अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. मान्सूनपूर्व नालेसफाई पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलताना सभापती अनिल मकरिये यांनी शहरातील नाल्यांवरील अनधिकृत अतिक्रमणाला 2 दिवसांची डेडलाईन दिली असून यानंतर त्याचं अतिक्रमण पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जर अनधिकृत अतिक्रमण असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करणार असून शहरातील कोणतेही पक्षाचे कार्यालय, ऑफिस असो, जर अतिक्रमण असेल तर त्याच्या कारवाई करणार, अशी कडक प्रतिक्रिया यावेळी सभापती यांनी दिली आहे. बघा, मी सुरुवात रविवार बाजार, मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन, संभाजी पेठ आणि आता आहे आपण सेना भवन, ज्यांच्या नावाने बाळासाहेब ठाकरे यांचा सेना भवन त्यांनी तयार केलेला. बघा याच्या खाली किती घाण आहे. हे सर काय बेटा काय आहे, काय आहे यांचं सांगा तुम्ही. यांचं एग्रीमेंट काय झालेलं आहे? औषधी भवन आहे, दुला दुल्हन आहे, श्रीमान श्रीमती आहे. त्यांच्यावर काय कारवाई केली तुम्ही? किती वर्षापासून त्यांनी साफ केलं नाही? त्यांच्याकडे पैसे भरून घेतो. तर तुम्ही साफ करायला पाहिजे ना. तुम्ही साफ केलं का? नाही केलं. यांना मी सोमवारपर्यंत वेळ दिलेला आहे सगळं साफ करायचं. साफ नाही केलं तर यांच्यावर कारवाई होईल. आणि मला दिसलं म्हणून तर सगळ्यांना बोलवलं. माझ्या घरातच जेवायला नाही आणि साऱ्या गावाला जेवण देऊ लागलं. मी माझ्या घरातच जेवायला नाही आहे आणि साऱ्या गावाला जेवण देऊ लागलं. यासाठी त्यांना आज मी आदेश काढले की आपण सकाळी 8 वाजता जाऊ. सकाळी 8:30 पासून आमचा पाहणी चालू आहे. त्यांना सोमवारपर्यंत वेळ दिलेली आहे. सोमवार नंतर झालं नाही, अतिक्रमण असो, नाला सफाई असो, कचरा असो, हे सगळं क्लीन झालं नाही तर यांच्यावर कारवाई होईल. मी तर म्हणतो भाजप कार्यालय असो, राष्ट्रवादी भवन असो, सेना भवन असो, सेना कार्यालय असो, काय एमआयएमचं कार्यालय असो, जो अतिक्रमण करेल त्यांना सोडणार नाही. कोणी बी असो. माझा भाजपचं कार्यालय बी असेल इलिगल तर त्या अतिक्रमण नाल्यावर तर ते काढायचं. त्यांचा लेवल कमी आहे. मी त्याला विनंती केलेली आहे कॉन्ट्रॅक्टरला का ते खालचा लेवल तुम्ही परमिशन घेताना काय होतं आणि आज काय ते बघा, नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. आणि तसं त्यांना सांगितलेलं आहे. मी ती उंची कमी ही वाटतीये, नियमांचं उल्लंघन झालं असं वाटतंय, तर काय कारवाई होऊ शकते? आता अधिकारी बघून कारवाई करू ना. सोमवारी बघून आपण काय करतात ते. नाही झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू, त्यांच्यावर कारवाई करू, कोणी बी असो. आता मी सगळ्याबद्दल सोमवारपर्यंत सगळ्यांना वेळ दिलेली आहे. सिल्लेकाना ते गुलमंडी, गुलमंडी ते संभाजी पेठ,
संभाजी पेठ ते खडकेश्वर, कोतवालपुरा, समतनगर कुठे बी अतिक्रमण असेल तर रस्त्यावर दिसायला नाही पाहिजे. एकूणच शहराच्या बाबत काय आदेश आहे? पूर्ण शहराला सांगितलेलं आहे. सध्या तर मी इथं फिरतो म्हणून पूर्ण शहरात फिरणार आहे मी. आता आज हे पाठ झालाय, उद्या चिकलठाणापासून सुरू करणार आहे, उद्या किंवा परवा. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.